क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। संविधान लेके हल्ला बोल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वीर एकलव्य भगवान की जय। दिनांक 21 ऑगस्ट रोजी आदिवासींच्या न्याय हक्कासाठी एकलव्य परिषद संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळवण तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयावर आदिवासींचा दणका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाला कळवण शहराच्या विसावा हॉटेल येथून भव्य रॅली काढत सुरुवात करण्यात आली। विसावा हॉटेल ते कोल्हापूर फाटा अशा पायी मोर्चेत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश आवताडे यांनी केले। त्यांच्यासोबत कळवण तालुक्यातील पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, युवा तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका संघटक यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। या मोर्चात प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: कळवण शहरात नगरपालिकेने एकलव्य यांचे स्मारक उभारावे, तालुक्यात प्रशासनामार्फत कॅम्प घेऊन नागरी सुविधा द्याव्यात, तालुक्यातील गाव रस्ते, आदिवासी वनपट्टे, घरकुल, वीज पुरवठा, ग्रामपंचायत ठराव घेऊन वाढीव गावठाण प्रस्ताव तयार करणे, तसेच तालुक्यातील मूळ आदिवासी बांधवांना त्यांच्या नावावर दिलेले वनपट्टे तात्काळ देण्यात यावेत। या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चेकऱ्यांशी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी तात्काळ भेट घेऊन सर्व मागण्या मान्य केल्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले आहे। यानंतर मोर्चाला स्थगिती देण्यात आली। याबाबत मंगेश आवताडे यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश जगताप, कळवण। जो आज आदिवासी मोर्चा होता हा कोणत्या संदर्भात होता आणि आपल्या अधिकारी लोकांनी आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे? आज हा जो मोर्चा होता तो या ठिकाणी मागण्या घेऊन आलो होतो। तर एकलव्याचा पुतळा म्हणजे स्मारक या कळवण तालुक्यामध्ये आहे। आम्ही एवढ्या हजार बहुसंख्य लाखो संख्येने आम्ही आहे, तर एकलव्याचं स्मारक नाहीये, तर हे स्मारक इथं या ठिकाणी झालं पाहिजे, ही एक पहिली मागणी होती। त्यानंतर जातीचा दाखला, रेशन कार्ड असेल, निराधार योजना असेल, श्रवणबाळ योजना असेल, ज्या वयोवृद्ध महिला आहे यांना पगार चालू करणं असेल, अशा प्रकारच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भातही आमचं होतं निवेदन होतं। त्यानंतर वनपट्टे जे आहे त्या संदर्भातही आमचं निवेदन होतं। वीज पुरवठा, पाण्याचे प्रश्न, रस्ते, अशा प्रकारच्या आमच्या या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांच्या मागण्या होत्या। आणि त्या मागण्या संदर्भामध्ये आज स्वतःहून या ठिकाणी तहसीलदार, पंचायत समितीचे काही अधिकारी, सीओच्या अधिकारी सगळ्यांना यावं लागलं। 6 तास हा मोर्चा चालला, अधिकाऱ्यांना आमच्यापर्यंत यावं लागलं आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला अधिकारी, तहसीलदार साहेबांनी आम्हाला तोंडी निवेदन दिलं देखील देता येते आता का तुमच्या या सर्व ज्या मागण्या आहे आता त्याच्यामध्ये जाती दाखले असेल, रेशन कार्ड जे आहे, आधार कार्ड पासून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी फक्त आम्हाला गावाच्या प्रमाणे नावाची यादी मागितली, त्या याद्या आता देणं आणि तहसीलदार साहेबांनी मागितलेले। एकलव्याच्या स्मारका संदर्भात जो विषय होता त्यांनी आता आम्हाला जागा पाहायला बोलवले, बरोबर ना, जागा पाहायला बोलवले म्हणजे, आणि रस्त्याचे प्रश्न आहे, तुम्ही ते रस्त्याचे प्रश्न देखील आम्हाला सांगा, असंही देखील त्या आम्ही या ठिकाणी जो तुमचा अर्ज आलेला आहे गावाप्रमाणे तेही आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ, बरोबर ना, असे बोलले का नाही, तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या वतीनं कळवण तालुक्यातील भिल्ल समाजाच्या अनेक समस्यासाठी या ठिकाणी आंदोलन लावलं होतं, उपोषण मोर्चा घेतला होता। तर त्या मोर्चाचा या ठिकाणी विषय असा होता का जे भिल्ल समाज आहे या भिल्ल समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी हा मोर्चा जे हॉटेल कोणतं हॉटेल, विसावा हॉटेल, तिथून या ठिकाणी पायी 2 किलोमीटर या ठिकाणी मोर्चा चालू होता। या मोर्चाचा मागण्या अशा होत्या की भगवान एकलव्य यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, जातीचे दाखले, रेशन कार्ड, निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अनेक जसं आधार कार्ड नाही अशा लोकांना कॅम्प घेऊन या ठिकाणी या लोकांना या हे जे आहे त्यांच्या योजनेचा लाभ द्यावा, अशा मागण्या होत्या। त्यानंतर वनपट्टे हे या ठिकाणी होते, गायरान जमिनीचा विषय हाही या ठिकाणी आम्ही घेतला होता आणि अक्षरशः हा मोर्चा 6-7 तास चालला। आम्ही फक्त निवेदन निघून नाही गेलो, तर आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं, अधिकारी यायला तयार होते, आता अधिकारी खाली येऊन गेले, त्यांनी सांगितलं तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे। लक्षात घ्या, पहिली मागणी पुतळ्याची होती, तर पुतळ्याचं जागा पाडण्यासाठी आता बोलवलंय मला, जागा पाहण्यासाठी बोलवलंय, त्याला प्रोसेस खूप लांबची आहे पुतळ्याला व्हायला, पण जागा आपल्याला निश्चित करण्यासाठी बोलवलंय। तुमच्या जातीचे दाखले, रेशन कार्ड असेल ना, सगळं जे काय जातीचे दाखले, रेशन कार्ड आहे, सगळे प्रश्न जे आहे तुमच्या फक्त नावाची याद्या बोलवल्या। काय बोलवलंय, काय बोलवलं, काय बोलवलं, नावाचं फक्त काय बोलवलं, नाव फक्त नावांच्या याद्या बोलवल्या, बरोबर। त्या तहसीलदार साहेबांनी स्वतः माझ्याकडे द्या आणि ज्या ज्या भागात आहे मी त्यांना पाठवून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे, तुमच्या समोर सांगितलं। ते काम नाही झालं तर आम्हाला बोला असं देखील
सांगितलेलं आहे. यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी आहे. या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. फक्त आता आपल्या हातात काय लिस्ट देणार. 14/8/2024 रोजी निवेदन प्राप्त झालं होतं. त्या अनुषंगाने जो काही मोर्चा आज प्रशासकीय इमारतीमध्ये दाखल झालेला आहे त्यानुसार त्यांचा जो मुद्दा क्रमांक 1 होता, जे काय त्याचं स्मारक आहे त्या स्मारकासाठी एकलव्य स्मारकसाठी जागेचा प्रश्न होता. त्या अनुषंगाने नगरपालिका सेवा यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी मासिक सभेमध्ये ठराव घेऊन जागा निश्चितीबाबतचं आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर जे काय गावामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये कॅम्प घ्यायचे वेगवेगळ्या मागण्यासाठी त्या अनुषंगाने कॅम्पबाबत सर्व जे काही विषय आहेत तहसील कार्यालयाचे असतील, PD ऑफिसचे असतील किंवा इतर कुठले रस्त्याबाबत असतील याबाबत सर्व मोर्चेकऱ्यांना गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले की आपण गावणी आहे त्या याद्या तयार कराव्या. याद्या केल्यानंतर आम्हाला कॅम्पचं जे नियोजन आहे ते करणं सुलभ होईल. तर त्या अनुषंगाने जर याद्या प्राप्त झाल्या तर कॅम्पचं नियोजन करून सर्व प्रश्न ज्या गावातले वेगवेगळ्या विभागाचे त्याच दिवशी त्या गावातच मिटवले जातील. फक्त प्रकरण करताना कागदपत्राची पण सर्व जे काही अर्जदार आहे त्यांनी कागदपत्राची पण दक्षता घ्यावी. जो कॅम्पचं नियोजन केलं जाईल त्याचा आम्ही किमान 15 किंवा 2-3 आठवड्या अगोदर तुम्हाला बिफोर प्रोग्राम देऊ. त्याच्या तोपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी जे काही त्यांना लाभ घ्यायचा आहे वेगवेगळ्या योजनेचा त्यांनी त्यांची प्रकरणं कागदपत्र पूर्णतः करून त्या दिवशी रेडी ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला जे काही मागणीप्रमाणे जे काही योजनेचा लाभ आहे तो देणं सुलभ होईल. त्यानंतर जे काही रस्ता किंवा वनपट्ट्याबाबतचा जो विषय आहे, वनपट्टीबाबत आतापर्यंत तालुक्यामध्ये 853 वनपट्टी वाटप झालेले आहे. जे काही गावाची यादी आपल्या निवेदनामध्ये दिली त्या गावाचे लाभार्थी ऑलरेडी वनपट्ट्यामध्ये आहेत. जरी याच्या अप्रोक्ष काही लाभार्थी राहिले असतील तर त्यांचे वनपट्ट्याची यादी शिल्लक प्रकरणाची यादी जर मिळाली तर जिल्हा स्तरावर त्याचा फॉलोअप घेऊन ते प्रकरण मंजूर करण्याबाबत योग्य ती प्रशासन दक्षता घेईल. अशा प्रकारे आपले जे काही सर्व जे काही एकलव्य आदिवासी परिषद जी आहे, एकलव्य संघटना आहे, यांच्या माध्यमातून आज काय जे सर्व समाज बांधव इथे एकत्रित झालेले आहेत त्यांच्या सर्व मागण्याच्या अनुरूप प्रशासन योग्य ते नियोजन करून आपल्याला कॅम्पद्वारे योग्य तो न्याय देईल असे मी या ठिकाणी आश्वासन करतो. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.